धुळ्यातील काकासाहेब बर्वे शाळेमध्ये सुरू असलेल्या 10 दिवसीय भव्य निवासी श्रामणेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं। 10 दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध शहरातून आलेल्या बौद्ध भिक्खूंनी सखोल असं मार्गदर्शन नागरिकांना केलं। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला 30 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली होती। 10 दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिराचं 9 मे रोजी समारोप झाला। या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 18 बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते। या शिबिराच्या माध्यमातून सकारात्मक जीवन जगण्यासह चांगल्या सवयी कशा असाव्या याचं मार्गदर्शन करण्यात आलं। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीनं दिनांक 30/4/2026 पासून ते 9/5/2026 पर्यंत 10 दिवसाचं निवासी श्रामणेर शिबिर काकासाहेब काय शाळेचं नाव आहे काकासाहेब बर्वे ना काकासाहेब बर्वे या शाळेमध्ये हे श्रामणेर शिबिर घेण्यात आलं होतं। या शिबिरासाठी 18 श्रामणेरांनी आपलं योगदान दिलं होतं। धन्य ते मातापिता ज्यांनी आपल्या या श्रामणेर शिबिरामध्ये 10 दिवसासाठी आपले पालक दिले। आणि महाकरुणी तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, जो मुलगा आपला 10 दिवसासाठी श्रामणेर म्हणून देतो त्याच्या 7 पिढ्याचा उद्धार होतो। किती पिढ्याचा उद्धार होतो? 7 पिढ्याचा उद्धार होतो। तर त्यांच्या त्या 7 पिढ्याचा आता उद्धार झालेला आहे। आणि एवढंच नाही, आता जे माझ्या हाताखाली जे शिकलेले जे श्रामणेर आहेत हे भविष्यात एक उत्तम नागरिक बनतील, एक उत्तम मनुष्य बनतील। ते शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी दररोजचा एक पाऊल उचलतील अशी मला आशा आहे। 10 दिवस या शिबिरासाठी बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष अशी मेहनतही घेतली। या शिबिराला कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र अण्णा महाले, प्रमुख अतिथी के बच्छाव, सुरेश अण्णा लोंढे, अप्पासाहेब SU तायडे, PD खरे गुरुजी, माधवराव सौंदाने गुरुजी, दादासाहेब प्रभाकर खंडारे, राम जाधव सर, विजयकुमार देवरे, भटूभाऊ वाघ, प्रसेनजित चव्हाण, महिला विभागाच्या लताताई बागुल, सुहास रामराजे, भानुदास दादा भवरे, अशोक भाऊ शिरसाट, रविकर बागुल, अनिल केदार, विनोद केदार, मल्हार वाघ, प्रभाकर वाघ, सदाशिव शिंदे, यशोताई सापकाळे, विद्याताई सोनवणे, भगवानदादा वाघ, राजेश रामराजे, उत्तेश्वर गायकवाड, विलास सोनवणे, विजयप्पा वाघ, विठ्ठल मामा अहिरे, आशाताई अहिरे, राकेश भावले, अनिताताई रामराजे, मोहन पवार, विशाल केदार, अण्णासाहेब पोपटराव मोहिते, लक्ष्मणदादा खैरनार, राहुल मोरे, संजय नगराळे, सुखदेव वाघ, शिवनाथ सोनवणे, मच्छिंद्र मोहिते, नानाजी अहिरे, सरोजिनीताई जगताप, यशोदाताई बागुल, सारंगताई तायडे आदी भिक्खूंसह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।